विकास असेल त्यासाठी भरघोस निधी आणणारे आमदार आदरणीय अतुलजी बेनके साहेब यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर संजीवजी सोनवणे साहेब, ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आदरणीय रॉय साहेब, आदरणीय दुर्गडे सर, आदरणीय संजयराव काळे साहेब, आदरणीय बाळासाहेबजी खिलारी, आदरणीय अशोकदादा घोलप, ज्यांनी आपल्या सर्वांना इथं आमंत्रित केले ते केव्हीकेचे प्रमुख आदरणीय अनिल तात्या मेहर, प्रकाश मामा आणि त्यांचे सर्व सहकारी, सुजित भाऊ असतील, आदरणीय बनकर साहेब इथं उपस्थित आहेत, नारायणगावचे माजी सरपंच देवाभाऊ, वारुवाडे नारायणगाव परिसराचे सर्व इथं सहकारी, आदरणीय बीडीओ साहेब, मार्केट कमिटीचे संचालक आदरणीय प्रकाश शेठ, एन एम काळे साहेब, उपस्थित शेतकरी बांधव आणि विशेषतः मी ज्याचे आभार मानन उपस्थित आमचे पत्रकार बंधूंना. संख्या जरी कमी असली तर तुमच्या मार्फत मी हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आज ग्लोबल कृषी महोत्सव 2024, पीक प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन, पीक परिसंवाद हे जे ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगावने आयोजित केलेले आहे त्याचं उद्घाटन संपन्न झालं असं मी प्रथमतः जाहीर करतो. या कृषी प्रदर्शनामध्ये फक्त प्रदर्शन नसून प्रात्यक्षिके आणि त्याचबरोबर प्रत्यक्षात आपण काय करू शकतो हे दाखवण्याचं काम यंदाच्या या कृषी प्रदर्शनातून आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेषतः हा केव्हीके जी सुरुवात झाली वल्लभशेठ बेनके साहेबांच्या कालावधीमध्ये, ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री असल्यामुळं आणि त्यांचं विशेष प्रेम या पुणे जिल्ह्यावर असल्यामुळे पुणे जिल्हा हा देशातला पहिला जिल्हा ठरला की एका जिल्ह्यामध्ये 2 केव्हीके ते आदरणीय पवार साहेबांमुळे शक्य झालं आणि त्याची भरभराट आपण इथं 80 ते 90 एकरामध्ये इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर दिलीप वळसे पाटील साहेब असतील, अजितदादा पवार असतील, यांच्याही माध्यमातून केव्हीकेला त्यांच्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भर देण्यासाठी तेव्हाचे तत्कालीन सरकार असेल, आत्ताचे सरकार असेल, तेव्हाचे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आघाडी सरकार केंद्रातलं असेल, या केव्हीकेला आपण मदतच करत आलेलो आहे. दादांनी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून केव्हीकेला मग सॉइल टेस्टिंग असेल किंवा इतर शेतकऱ्यांच्या उत्पन्ना वाढीसाठी जे जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट या केव्हीकेच्यासाठी करावे लागत असेल ती मदत त्यांनी केलेली आहे. आता 10-12 दिवसापूर्वी दादा जेव्हा इथं जुन्नर तालुक्याला एका मेळाव्याला आले तेव्हा प्रथमतः आल्यानंतर त्यांनी अर्धा पाऊण तास 1 तास हेलिकॉप्टरने लँडिंग केल्यानंतर पहिलं जर काही केलं असेल तर या केव्हीकेच्या माध्यमातून नवीन प्रयोग, नवीन दृष्टिकोनातून कसं पुढे चाललोय. जुन्नरचे जे शेतकरी आहेत ते अत्यंत कल्पक आहेत, नवीन दिशा महाराष्ट्राला आणि देशाला देणारे आहेत. तर नवीन काय काय गोष्टी केल्या आहेत ते पाहण्यासाठी पहिले इथं आले. ते शेतीची सगळी गोष्टी पाहिल्या, नंतर अन्य उद्घाटनं, पक्षाचे मेळावे या सगळ्या गोष्टीसाठी ते गेले. मला सांगायचं आहे की शेतकऱ्यांच्या आनंदासाठी हे सर्व नेते मंडळी झटतच आहे, पुढे झटत राहतील आणि जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून पुढे जाण्यासाठी निश्चित प्रकारे मी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं त्यांचे सर्व जे काय मत असेल त्यासाठी मी त्यांच्या पाठीमागं उभा आहे. दुर्गाडे सरांनी इथं भाषण केलं की देशाच्या GDP मध्ये ग्रोथ कशा पद्धतीने इतर देशाच्या तुलनेमध्ये आपली चालली आहे याचा तुलनात्मक तक्ता आपण इथं मांडला. पण कोविडच्या कालावधीमध्ये जेव्हा 2 वर्ष देश बंद होता तेव्हा देशाचा GDP टिकवून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त शेतकरी बांधवांनी केलेलं आहे. जिथे जिथे हॉटस्पॉट्स होते, कंटेनमेंट झोन तयार झाले होते, तिथे कुठल्याच गोष्टीला खुलं करायचं नाही असं
सरकारने ठरवलं होतं. पण आमच्या जुन्नर तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती धाडसाने पुढे गेले आणि माझा नारायणगाव, आळेफाटा, ओतूर आणि जुन्नर इकडचं बाजारपेठ, व्यापारपेठ खुली ठेवली की जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला त्यांचा मोबदला मिळायला पाहिजे. हे जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन ते पुढे काढून दाखवू. मी तुम्हाला जीडीपीचं सांगत होतो. जीडीपीतून देशाची प्रगती मोजता येते. पण मी 1 वर्षभरापूर्वी आपल्या शेजारचाच उत्तरेकडचा एक देश आहे भूतान नावाचा, तिकडे गेलो. तिकडे देशाची प्रगती हॅपीनेस इंडेक्सवर मोजली जाते. म्हणजे देश किती प्रगत झाला आहे त्याच्यापेक्षा माझ्या देशातला नागरिक किती समाधानी आणि सुखी आहे हे मोजण्याचं काम ते भूतानमध्ये तसं पाहायला मिळतं. पण विकासाच्या दृष्टिकोनातून गती आपला देश घेत आहेत, महाराष्ट्र घेत आहे, जुन्नर घेत आहे. पण तिथला माझा नागरिक हा समाधानी आणि खुशी आहे का हे जपण्याचं काम राज्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने केलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून जो राज्यकर्ता पुढचं पाऊल टाकेल त्याला जनता स्वीकारेल. अन्यथा पुढे जात असताना इतक्या गोष्टी आपण पाहतो की शेती, एवढे तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, शेतकऱ्यांच्या हिताने आपण दृष्टिकोनातून पुढे जात असताना हे राज्यकर्त्याचं काम आहे. आणि जेव्हा काही राज्यकर्ते मंडळी शेतकऱ्यांच्या हिताच्या व्यतिरिक्त निर्णय घेत असेल तेव्हा शेतकरी कशा पद्धतीने होरपळून निघतो हे पण आपण पाहिलेलं आहे. विशेषतः आपल्या जुन्नर, आंबेगाव या पुणे जिल्हा, नगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मी आता स्टेजवर बोलवतो. कांद्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचे जे जे प्रश्न आहेत, सरकारने निर्यातीची बंदी केली, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने त्याचा भाव कमी झाला हे आपण पाहिलेलं आहे. सरकारने असा निर्णय का घेतला जेव्हा विचारलं गेल्यानंतर वाणिज्य मंत्र्यांनी असं सांगितलं की आम्हाला ते रेट रेग्युलेशन करायचे आणि त्याचं बॅलन्स करायचं. पण रेट रेग्युलेशन करताना जेव्हा खाणाऱ्यांचा विचार करतात तेव्हा पिकवणाऱ्यांचा विचार तुमच्या मनात येत नाही का? हा मूळ प्रश्न आहे. आणि मग मूळ प्रश्न तसा शेतकऱ्यांच्या बाजारभावाच्या संदर्भात तुमच्यापर्यंत येत नसेल तर उत्पादन किती होतंय, खर्च किती होतोय, त्याला मिळणारा घामाचा पैसा मिळतोय की नाही हे बघणं गरजेचं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आत्ताचे राज्य सरकारचे राज्यकर्ते असेल, विशेषतः आपल्या शेतकऱ्यांच्या विचाराचा नेतृत्व करणारे अजित पवार जेव्हा तिथं असतील, आम्ही जेव्हा त्यांना त्या गोष्टी सांगितल्या तेव्हा एक्सपोर्टच्या मध्ये जे जे कंटेनर कांद्याचे भरले गेले होते ते एक्सपोर्टचे कंटेनर फ्री करण्यासाठी त्यांनी केंद्राकडे सजेस्ट केली आणि केंद्र पण त्या माध्यमातून ते फ्री करत. या राज्यांनीच नाही तर देशामध्ये जे जे राज्य कांदा उत्पादन करतात त्यांचा डाटा जेव्हा त्या त्या राज्याच्या प्रमुखाकडे आला आणि त्यांनी जेव्हा केंद्राकडे पाठवला त्यामध्ये दादांनी बघता क्षणी त्यांच्या लक्षात आलं की ही जी पीक पाणी केलेली आहेत हे ई पीक पाणीच्या द्वारे एवढाच कांदा पिकवला जातो आणि म्हणून एवढा कांदा पिकवला गेल्यानंतर आपल्या देशामध्ये कांदा पुरणार नाही. अशा प्रकारचं ह्या देशाच्या कारभारांकडे जेव्हा चित्र जाईल तेव्हा ते रेग्युलेशन आणण्यामध्ये काहीतरी ऍक्ट काढतात. पण ते चुकीचं आहे. म्हणून ऑफलाईन पाहणी करण्यासाठी निर्देश देण्यात आले. जेव्हा आज मला तात्यांनी इथं सांगितलं की सेंद्राची टीम इथं आलेली आहे, ती कशासाठी आली तर कांदा उत्पादक शेतकरी असेल किंवा कांद्याचं पीक प्रत्येक तालुक्यात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये उगवलं जातं तिथं खरं कांद्याचं पीक किती प्रमाणामध्ये पुढे येत आहे आणि तेवढा कांदा जर सरप्लस नसेल आणि आपल्या देशाला जर कांदा पुरवायचा असेल तर त्यांना ते ऍक्टमध्ये ते रेग्युलेशन करायला लागेल. पण हा सजेशन आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांनी केंद्राकडे जेव्हा केलं तेव्हा खराब कांद्याचं उत्पादन आपल्या आता देशात किती होतं. पूर्वी असं ठराविक याच्यामध्ये आपला महाराष्ट्र करत होतं पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. इतर राज्यांमध्ये पण कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतंय. जरी एक्सपोर्ट केला तरी संपूर्ण देशामध्ये त्या कांदा खाणारे जे लोक आहेत त्यांनाही पुरू शकतो आणि शेतकऱ्यांना पण पैसे मिळू शकतात. अशा प्रकारची भावना जेव्हा व्यक्त केली तेव्हा ह्या कांदा उत्पादनाच्या बाबतीत आता गाव पातळीवर हे सर्वेक्षण चालू झालेले आहे. म्हणून वरच्या पातळीवर निर्णय काय होतात, कोण करतं
याच्या खोला जाण्यापेक्षा आपल्या विचाराचा, आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारा माणूस जर तिथं असेल तर या सगळ्या गोष्टी सरकार कोणाचं जरी असलं तरी त्यांना क्रमप्राप्त आणि हे सगळ्या गोष्टी भाग पाडणारा हे आपला नेता तिथं झटतोय. त्याच्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभं राहून पुढे जाण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. या दृष्टिकोनातून आपल्याला ते निश्चित प्रकारे काम करायचं आणि शेतकऱ्यांचं समाधान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुमचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्या मागं लागून ते समाधान झालंच पाहिजे या मताचा मी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून जिथं जिथं नाशिक, नगर, पुण्यामधले असेल आम्ही एकमेकांशी फोन करतो तिथले आमदार, आम्ही सगळेजण मिळून मग द्राक्ष उत्पादन असेल, इतर पिकाच्या बाबतीत असेल, सोयाबीनचं असेल, ते सगळे आम्ही घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं निश्चित प्रकारे काम करतो. आपलं जुन्नर तालुका शेतीप्रधान आहे, कशा पद्धतीने पुढे जातोय, केंद्राचे काय काय धोरण आहेत, आत्मा काय सांगतोय, KVK पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख इथं आपल्याला काय काय सांगणार आहे, नंतर आपल्याला सोनवणे साहेबांचं भाषण इथं ऐकायचं आहे, त्या गोष्टी सांगणार आहे. पण एक गोष्ट मला आवर्जून या उद्घाटनाच्या सत्रात व्यासपीठावरच्या लोकांना, इथे उपस्थित शेतकऱ्यांना आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याला जनतेला एक सांगायचं आहे. हे सगळं कृषी प्रधान जुन्नर तालुका भरभराटीला जो आला तो आपल्या कुकडी प्रकल्पातल्या पाण्यामुळे आलेला आहे आणि त्यामध्ये मुख्य वाहणारा आंबेगाव आणि जुन्नरच्या फायद्याचा ठरणारा हा डिंबाडावा कालवा हा भविष्यात बंद पडतो की काय अशी परिस्थिती झालेली आहे. मी जेव्हा तिथं ट्रॅक्टर ट्रॉलीमधून पुढून येत होतो, KVKचे एक सर, दुर्गडे सर तुम्हाला सांगत होते की इथं जे पाणी वाहतं 12 महिन्यापैकी जवळपास 9 ते 10 महिने हे डिंबाडावा कालवाचं पाणी वाहतं, म्हणून वारुवाडी आणि नारायणगावची एवढ्या मोठ्या शहरीकरणाला पाणी पुरवण्यामध्ये ती मदत होती. जर डिंबे ते मानेगडो तळातून बोगदा काढला तर हा DLBC आपलं बंद पडेल. या परिसरातल्या शेतकऱ्यांना भविष्यामध्ये अत्यंत, आम्ही राज्यकर्ते म्हणून आम्ही काय केलं ही पुढची पिढी आम्हाला प्रश्न विचारत राहील आणि म्हणून हा संघर्ष आपल्याला करावा लागणार. मी पुन्हा सांगतो, हा राजकीय संघर्ष नाही, पक्षाचा संघर्ष नाही, पण खालचे जे आपले मित्र असतील ते अत्यंत जोमाने कशा पद्धतीने पुढची वाटचाल करू पाहतायत ते आपल्याला होऊन द्यायचं नाही, जेणेकरून हे जुन्नर असेल, आंबेगाव असेल, त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाण्याला आपल्याला ती मदत करावी लागणार. आज KVKच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी एवढी मोठी दरवर्षी मेहनत घेतात, तयारी यंदाची खूप चांगल्या पद्धतीने कृषी प्रधानाच्या स्टॉल्सपेक्षा ऑन फील्ड ज्यांनी जी केलेली आहेत ती खूप मोठी आहे. प्रत्येक शेतकऱ्याने येऊन प्रत्यक्षात ती शेताची पाहणी करावी आणि आपल्या शेतामध्ये तसं काहीतरी शिकवण घेऊन ते पुढं जावं असं तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून मला तुम्हाला इथं सांगायचं. आपल्या जुन्नर, आंबेगाव, खेड परिसरातले अनेक शेतकऱ्यांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले, त्यांचा सत्कार आजपर्यंत केला. विशेषतः ज्ञानेश कुटे आणि त्यांच्या कुटुंब जांभूळ उत्पादन करून त्याचा ज्यूस तयार करून महाराष्ट्रावर एक नावलौकिक कमवलं. त्या कुटे गुरुजीचा आपल्या सर्वांना अत्यंत अभिमान वाटतो. जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला ते जांभळाचे गिफ्ट म्हणून 1-2 बॉक्स दिले. मी दुसऱ्या दिवशी जाऊन आदरणीय पवार साहेबांना ते बॉक्स दिलं, त्याचा फोटो त्यांनी मोठा फ्रेम करून तिथे लावलेला आहे. तोच जांभळाचा बॉक्स काही दिवसांनी मी अजितदादांना पण दिलेला आहे, त्याचा एक फोटो पाठवतो, तो एक फ्रेम करून तिथे लावा. गमतीचा भाग जाऊ द्या सर, या जुन्नर तालुक्यातला तांदूळ, या जुन्नर तालुक्यातली द्राक्ष, या जुन्नर तालुक्यातला आमचा आंबा जो आता शिवनेरी हापूस नावाचं त्याचं नामांकन आम्ही घेतोय, त्यासाठी KVKने खूप मोठी मेहनत घेऊन काम केलंय. त्या नामांकनाला पण दादांनीच DPC मधून 26 लाख उपलब्ध करून दिले. तो जो आंबा आहे इतर हापूस आंब्यापेक्षा जरा वेगळा आणि जादा गोडीचा चव असणारा आंबा आहे. तो जो आंबा आहे
जेव्हा कोकणातल्या हापूस आंबाचा सीझन संपतो तेव्हा इथल्या हार्वेस्टिंगचा सीझन चालू होतो. आम्ही इथला मी सांगितल्याप्रमाणे आंबा, द्राक्ष, अजूनही काही फळ असेल किंवा तांदूळ असेल, दरवर्षी आमचा एक पायंडा आहे. मग तिकडं बाजीराव शेठ असतील, संजय पानसरे असतील, अविनाश शेठ पुंडे असतील, त्यांचे आंबे घेऊन आम्ही साहेबांकडे जा, दादांकडे जा, वळसे पाटलांकडे जा, या सगळ्यांना 1-2 दिवसाची वेळ काढायची आणि सगळ्यांना फिरत फिरत घेऊन आम्ही यायचो. द्राक्ष पण आता एक्सपर्ट क्वालिटीचे मग गुलाब शेठचे असतील, आमचे ढवळ्यांचे असतील, दरेकरांचे असतील, तिकडे महादेव शेठ वाघचे असतील, गोळेगावचे आमचे जितूभाई त्यांचे असतील, तेही द्राक्ष देऊन आम्ही सगळीकडं फिरतो. पण हे जेव्हा जूनमध्ये ह्या सगळ्या संघर्ष आपल्या पक्षाने जो पाहायला मिळाला, पण ती परंपरा आम्ही खंडित होऊन नाही दिली. ती सर्व लोक आम्ही पुन्हा एकदा तो जुन्नरचा जो वानावळा आहे शेतकऱ्यांचा, कारण ते गेल्यानंतर त्याचे देण्यात आम्हाला आनंद आहे आणि देत असताना शेतकऱ्यांचे नेमकी आमच्या तालुक्यातले काय काय प्रश्न आहेत ती चर्चा आणि त्यांचं मार्गदर्शन घेणं हे त्याच्यातलं महत्त्वाचं कारण आहे. हे आम्ही आजही करतोच आहे. आपल्या आदिवासी भागामध्ये आता आंबेगाव स्ट्रॉबेरीचं एका आमच्या आदिवासी बांधवांनी लागवड केली. अत्यंत सुंदर अशी गोड स्ट्रॉबेरी मी 8 दिवसापूर्वीच मंत्रालयात तिथं खाल्ली. या महाराष्ट्र सरकारकडून जुन्नर आणि आंबेगावच्या आदिवासी भागामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदान आणि त्यांना मदत करण्याचं धोरण महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेलं आहे. जे जे शेतकरी आदिवासी भागातले ते करू इच्छित असतील त्यांना ट्रेनिंग सेशन्स देऊन महाबळेश्वर त्या पट्ट्यामध्ये त्याचं 2-3 दिवसाचं प्रशिक्षण ऑन फील्ड मार्गदर्शन करून ते स्ट्रॉबेरीचं लागवड आता यंदाच्या आपल्या भागामध्ये आपण करतोय. ऑर्गॅनिक मधमाशीच्या माध्यमातून सगळं मध आणि याचं मोठं उत्पादन आपल्या आदिवासी विभागामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. पण आपला पूर्व भागातला शेतकरी नाही तर आदिवासी विभागातला पण शेतकरी अत्यंत कल्पक आणि चांगल्या पद्धतीने पुढे चालला आहे. हे सर्व शक्य होतं शिक्षणामुळं आणि ती मुलं शिकल्यानंतर आपण काय काय करू शकतो हे आपल्याला दिसतं आणि त्याचं प्रतीक आज आपण इथं पाहिलेलं आहे. मला याची कल्पना आहे की इथून पुढच्या 3-4 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना अत्यंत मार्गदर्शक ठरेल आणि एक पर्वणी ठरेल असं हे कृषी विज्ञान केंद्राचं ग्लोबल कृषी महोत्सव हे भविष्यात राहिल्याशिवाय राहणार नाही. राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब, राज्याचे आपले सहकार मंत्री आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब काही कामानिमित्त काही महत्त्वाच्या मिटिंगच्या निमित्ताने ते जर येऊ शकले नसेल तरी 8 दिवसापूर्वी वळसे पाटील साहेब इथे येऊन गेलेले आहेत आणि त्या काही दिवसामध्ये धनंजय मुंडे साहेब पण आपल्या केव्हीकेच्या भेटीसाठी येणार आहेत असं त्यांनी मला काल मी जेव्हा तिथं मुंबईला गेलो तसं त्यांनी मला इथं नमूद केलं. भविष्यात आपल्या तालुक्याच्या शेतीसाठी, आपल्या पाण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने एक भक्कमपणे तुमच्या सगळ्यांच्याच पाठीमागे मी उभा आहे एवढं या निमित्ताने सांगतो. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय होत नाही तोपर्यंत हा अतुल बेनके स्वस्थ बसणार नाही एवढं या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद आमदार साहेब. शिवजन्मभूमीतील शेतकऱ्यांची वैशिष्ट्य साहेबांनी सांगितली. यानंतर प्रमुख अतिथी पारगावकर साहेब. ग्रामोन्नती मंडळ नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या ग्लोबल कृषी महोत्सवासाठी आजच्या या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी आपल्या या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर संजीव सोनवणे हे आवर्जून उपस्थित राहिले. त्याचबरोबर या तालुक्याचे आमदार माननीय अतुल शेठ बेनके हेही आवर्जून उपस्थित राहिले. माननीय दिगंबर दुर्गाडे चेअरमन पीडीसीसी बँक हेही या ठिकाणी या समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिले आणि आपलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. या सर्वांसाठी मी या ठिकाणी संस्थेच्या वतीनं, केव्हीकेच्या वतीनं आणि आमच्या जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गाच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी माननीय डॉक्टर SK राय संचालक अटारी झोन 8 पुणे, माननीय विजय हिरेमेट प्रकल्प संचालक आत्मा पुणे, त्याचबरोबर माननीय श्री सत्यशील शेठ शेरकर चेअरमन विघ्नर सहकारी साखर कारखाना, माननीय ॲडव्होकेट संजय शेठ काळे संचालक पीडीसीसी बँक आणि सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर, त्याचबरोबर माननीय AK सिंग उपसंचालक NHB पुणे, माननीय अशोक पवार जिल्हा कृषी विकास अधिकारी
माननीय प्रमोद बनकर तंत्र अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी, माननीय पांडुरंग जाधव बँक मॅनेजर बँक ऑफ इंडिया नारायणगाव आणि माननीय संजय कर्णिक कार्यक्रम अधिकारी डीडी सह्याद्री पुणे, माननीय श्री गणेश भोसले तालुका कृषी अधिकारी, माननीय रावसाहेब घुगे संचालक